नमस्कार मित्रांनो. तर आज आपण आलो आहोत पुण्यातील एक प्रसिद्ध असे पुरातन मंदिर पाहण्यासाठी, की जे पुण्यापासून 40 किलोमीटरच्या अंतरावर पिंपरी दुमाला या ठिकाणी आहे. श्री सोमेश्वर हे देवस्थान आहे. हे सोमेश्वर देवस्थान पाहण्यासाठी आपण आता आलो आहोत. चला पुढे पाहूया. सोमेश्वर मंदिरामध्ये पोहोचल्यानंतर आपण पाहू शकता, मंदिर हे एकदम पुरातन कालीन आहे. या मंदिराची अशी व्याख्या आहे की हे पांडवकालीन मंदिर म्हटले जाते, की जे पांडवांनी एका रात्रीत बांधले, अशी या मंदिराची आख्यायिका आहे. मंदिराचा परिसर पाहू शकता तुम्ही, खूप सुंदर आणि छान आहे. समोरच नंदी मंडप आहे, तसेच तुळशीचे वृंदावन शेजारी आहे. मंदिर खरंच प्राचीन आहे. मंदिरावरती एकदम दगडी कोरीव काम पाहायला मिळते आपल्याला. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर हे दगडी खांब आहेत. मंदिराचा सभा मंडप म्हटलं तरी चालेल. मंदिराचा सभा मंडपही फार अतिप्राचीन आहे, पाहू शकता. मंदिराच्या उत्तर आणि दक्षिण असे 2 दरवाजे असून 12 खांब आहे. सभामंडप हा प्राचीन आहे. नंतर सभामंडपानंतर आपण समोर पाहिल्यानंतर पुन्हा 2 खांब आहे, त्यावरतीही कोरीव काम आहे. हे पाहू शकता, मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपण आहोत. गाभारा हे फार अतिप्राचीन आहे. पुढे मंदिरामध्ये एक शंकराची पिंड आहे. या ठिकाणी आपण दर्शन घेतल्यानंतर बाकीचे काही मंदिराचा परिसर आपण पाहूया. हा मंदिराचा परिसर आणि हे अतिप्राचीन असे पुरातन मंदिर. मंदिराच्या बाजूने जे दगडी असे कोरीव काम केलेले आहे, त्यावरती गणेशांची मूर्ती आहे. तसेच इतरही देवी देवतांचे प्राचीन असे मूर्तीचे कोरीव काम मंदिराच्या बाजूने केलेले दिसून येते. खूप छान काम आहे. मंदिराचा परिसरही खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. मंदिराचा इतिहास तसा खूप पुरातन म्हटला जातो. हे मंदिर 13-14व्या शतकातील मानले जाते. त्या काळात यादवकालीन बांधकाम, मंदिराचे यादवकालीन असे बांधकाम केले आहे. धन्यवाद.